साबुदाणा आणि बटाट्याच्या दशम्या आणि त्यासोबत आपण गोड आंबट चवीची भगर आमटी बनवतोय। साबुदाणा आपल्याला थोडा भाजून घ्यायचा आहे। पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। ही भगर मी छान बारीक केली आहे। शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। आता इथे मी शेंगदाणे आणि भगर छान बारीक करून घेतली। साबुदाणा पण आपला छान बारीक झाला आहे। तेलाच्या जागी तूपही वापरू शकता। आता जिरं टाकलंय, चटणी पावडर टाकायची आहे। यामध्ये लगेच आपल्याला हे भगरेचे टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकायचं आहे। यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। चिंच टाकायची आहे, गूळ टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे। इथे मी साबुदाण्याचं पीठ टाकून घेतलंय ताटात। 2 बटाटे यात किसून घ्यायचे छान। बटाटे किसले आपले। मिरची पावडर टाकते, मीठ टाकते, कोथिंबीर। तुम्ही बघू शकता मंडळी, आपलं साबुदाण्याचं पीठ भिजवून तयार आहे। कागदावर लाटायची आपल्याला, म्हणजे ती पोळपाटालाही चिपकत नाही आणि लाटण्यालाही चिपकत नाही। त्याच्यावर तेल लावते छान। हे आपली गोड आंबट चवीची भगर आमटी तयार आहे। आता आपण सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता मंडळी, आपल्या ह्या साबुदाण्याच्या दशम्या आणि ही आपली भगर आमटी। ह्या दशम्या तुम्ही ना दह्यासोबत, बटाट्याच्या भाजी सोबत किंवा ह्या आमटी सोबत असंही खाऊ शकता। धन्यवाद।